काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। अतुल लोंढेंविरोधात नागपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। अतुल लोंढेंनी केलेल्या आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे। अतुल लोंढेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या आरोपांविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे। प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का, असा सवाल अतुल लोंढेंनी उपस्थित केलेला होता। त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी अतुल लोंढेंविरोधात तक्रार दाखल केली आहे। विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय। अतुल लोंढे नाहीत तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची। प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे, हे आतापर्यंत काँग्रेसचा सर्व इतिहास आहे। त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत। आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही। भाऊ, काल अतुल लोंढे विरुद्ध भाजपकडून तक्रार करण्यात आली। अतुल लोंढेनं जो आरोप केला होता की प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात होता आणि मुख्यमंत्री कार्यालयात काही लोक प्रशांत कोरटकरच्या संपर्कात होते फरारीच्या। नाही, मला माहिती नाही, पण मी माहिती घेऊन बोलेल, कारण माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही। कदाचित लोंढेंच्याकडे ती माहिती असेल। लोंढे हे माहिती असल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध असेल।